नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी चटणी करणार आहे, राजस्थानी चटणी लसणाची, एकदम टेस्टी। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, मी मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत आणि ही मिरच्या ना काश्मीरी लाल मिरची आहे बरं का, ही मोठी बेडगी मिरची म्हणतात याला। तर बेडगी मिरची घेतलेली आहे। आता ना ही सगळी निवडून घेतलेली आहे बघा, याचे देठ काढून घेतलेले आहेत हे बघा। आता ही बाजूला ठेवून देणार आहे। हे बघा, एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे। पाणी असं कडकडीत गरम झालेलं आहे बरं का। अहो का, अशी वाफ येते याच्यातनं, कडकडीत एकदम गरम आहे, गरम झालेलं आहे कडकडीत। आता काय करायचं आहे, ते मिरची आपण नीट केले होते का नाही, हे बघा ही टाकून घ्यायचे ते बघा, सगळ्या गरम पाण्यात बरं का टाकून घ्यायचे ते अशा बुड द्यायचे ते चमच्यानं ही करायचं आहे असं खाली। आता याच्यावरती ताट झाकून घ्यायचं चांगला अर्धा तास। तर ही मी उघडणार नाही, चांगल्या अशा फुलून येते बघा वर बघा। आता मी ही झाकून बाजूला ठेवणार आहे। हे बघा, आता मी लसूण घेतलेला आहे। लसूण 7-8 असलेले ही मोठे मोठे घेतलेले ते बघून, मी गड्डे असे मोठे बघून घेतलेले ते 7-8 असलेले। आता हे सोलून घ्यायचंय, तोपर्यंत आपली मिरची ना भिजून निघेल, त्यामुळे आता मी तोपर्यंत सोलून घेणार आहे, तोपर्यंत मिरची भिजल। हे बघा, लसूण सोलताना काय आयडिया करायची माहिती आहे का, एक कॅरबॅग घ्यायची। कॅरबॅग घेतली का नाही, हे बघा ह्याच्यात का नाही असं लसूण टाकून घ्यायचं, सगळे गड्डे यात टाकून घ्यायचे ते हाताने, याला नाही सोलत बसायचं बरं का। हे बघा असं, आणि हे बेल नाही ना, ह्याच्यावर असं 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 हाणायचं, म्हणजे लगेच अशा कुड्या का नाही बाजूला बाजूला होते। हे बघा अशा, हे बघा कुड्या मोकळ्या झालेल्या त्या बघा, तुम्हाला दाखवते त्यातल्या पूर्ण। तुम्ही बघू शकता, हे बघा कुड्या कशा मोकळ्या झाल्या ते बघा। हे आता काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि ताटात हे ओतून घ्यायचं आणि असं सोलून घ्यायचं। हे बघा कसं सुटसुटीत झालेलं आहे गाई। आता काय करते, असं काढून घेणार आहे। हे बघा, पकडून घ्यायचं असं, मोकळ्या झाल्या का नाही। हे बघा असं लगेच तुटलेलं आहे का, तुटलेला लगे निघतंय, लय उशीर लागत नाही, नुसतं खाली असं हे करायचं, ढिलं झालेलं असतं बघा, लगे निघते ते फलपाट। त्याला कुठं ते एक 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 घेऊन कुडी हे करण्यापेक्षा ना असं करा, लगेच निघते। हे बघा, लसूण सोलून झालेलं आहे, 1 वाटीभर मी लसूण सोललेला आहे। हे बघा, आता मिरची भिजली का बघूया आपण। अर्धा तासाच्या वर झाली, हे बघा भिजली आहे मिरची, चांगली भिजली आहे, चांगली भिजली आहे बघा। बघले कशी लुसलुशीत झालेले। बघा, आता यातलं पाणी काढून घेते, तुम्ही बघू शकता। हे बघा, मिरची अशी चांगली नितळून घेतलेली आहे मी। हे बघा पूर्ण अशी नितळून घेतलेली आहे, म्हणजे का नाही ह्याच्यात पण पाणी बसलेलं असते ना, त्यामुळे नितळून चांगली घ्यायची आहे पूर्ण। मी चांगली नितळून घेतलेले। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। छोटं भांडं असतं ना मिक्सरचं आपलं 0 साईजचं, त्यात ही मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा। हे बघा, मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्यात टाकून घेतलेली आहे मिरची। ही कडण दिसतंय ना, हे शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाणे काढलेले होते मी, गरम गरम शेंगदाणे टाकले होते, त्यामुळे ते कडण चिटकलेले ते आताच काढलेले शेंगदाण्याचं कूट करून। तुम्हाला जर तिखट मिरची हवी असेल तर ह्यात थोडीशी तिखट पण टाकू शकता। मी तिखट नाही घेतलेली, त्यामुळं मी बेडगीच घेतलेली आहे मिरची। आता ह्याच्यातच आपण लसूण टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। हे बघा, सगळा मी लसूण ह्याच्यात टाकून घेतलेला आहे, सगळा लसूण टाकून झालेला आहे। आता याच्यावरती झाकण लावायचं आहे। मीठ नंतर ना टाकायचं, मीठ आताच नाही।
आणि मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. पाणी लागलं वाटलं ना तर थोडंसं पाणी टाकायचं. आता ही फिरवून एकदा घेणार आहे, बघणार आहे बारीक होतंय का, नंतर थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यात मी. बघा मी मिक्सरला आता बारीक केलेलं आहे. बघा असं बारीक झालेलं आहे. मी काय केलंय माहिती आहे का, याच्यात मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे बरं का. अर्ध फुलपात्र असेल एवढं मी पाणी ओतलेलं आहे. बघा हे असं बारीक करून घेतलेले. आता ही परतून घेऊया आपण. कढई तापत ठेवलेले, कढई चांगली तापलेले. 2 पळी ह्याच्यात तेल ओतणार आहे. थोडंसं जिरं टाकते. थोडंसं जिरं टाकायचं, जास्त नाही, नाहीतर उगाच जिरेवानीच ती लागते. लसणाची चटणी म्हणजे खायला लय भारी लागते बघा. तुम्हाला थोडी तिखट करायची असली तर तुम्ही तसल्या पण मिरच्या टाकू शकताय बरं का. मी बेडगीच मिरची केली, तुम्ही लवंगी मिरची पण टाकू शकता. लवंगी मिरचीची पण चांगली होती, लवंगी मिरचीची पण केली तर, पण तिखट होती जास्त. आणि तुम्ही लसणाची क्वांटिटी कमी जास्त करू शकताय. कमी टाकला तरी बी चालतोय लसूण. मी पाणी ओतलेलं आहे बरं का, पाणी ओतूनच हे मिक्स बारीक केलेले. अगोदर बघितलं मी की बारीक होती का, पण बारीकच काय होणार ना, ती बी तसंच राहायला लागलं. म्हणून मी ह्याच्यात अर्धा फुलपात्र पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतलं तर चालतंय, परत सुकतंय पाणी. हे असं शिजवून घ्यायची, पाणी ओतूनच बारीक करायचे. आता यात थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात हो का पाणी ओतलेलं आहे थोडंसं. आता याच्यात असं ओतून घेते, म्हणजे ती काय निघणार ना चिकटलेलं. आणि चांगलं ही 5-10 मिनटं असं शिजू देणार आहे. म्हणजे सगळं पाणी आटवणार आहे बरं का, सगळं ह्यातलं जेवढं पाणी ओतलेलं आहे तेवढं सगळं. बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यात लिंबाचा रस, दही पण टाकू शकताय. मी नाही काय दोन्ही पण नाही टाकलेलं, तसेच केलेले तरी सुद्धा चांगली लागते. एकदा बघा करून. ही अशी चांगली अशी शिजवून घ्यायच्या. डब्याला काय घरात नसलं लगेच हे न्यायला पण येते तशी. भाजीला काय नसलं चपाती आणि चटणी खायला येते. त्यामुळे करून ठेवायची. चांगली महिना 15 दिवस अशी टिकते. ही फ्रीजमध्ये ठेवायची आणि चांगली अगोदर शिजवून घ्यायची, ह्याला तेल सुटूस तर. कढई तापत ठेवलेले, कढई चांगली तापलेले. 2 पळी ह्याच्यात तेल ओतणार आहे. थोडंसं जिरं टाकते. थोडंसं जिरं टाकायचं, जास्त नाही, नाहीतर उगाच जिरेवानीच ती लागते. लसणाची चटणी म्हणजे खायला लय भारी लागते बघा. तुम्हाला थोडी तिखट करायची असली तर तुम्ही तसल्या पण मिरच्या टाकू शकताय बरं का. मी बेडगीच मिरची केली, तुम्ही लवंगी मिरची पण टाकू शकता. लवंगी मिरचीची पण चांगली होती, लवंगी मिरचीची पण केली तर, पण तिखट होती जास्त. आणि तुम्ही लसणाची क्वांटिटी कमी जास्त करू शकताय. कमी टाकला तरी बी चालतोय लसूण. मी पाणी ओतलेलं आहे बरं का, पाणी ओतूनच हे मिक्स बारीक केलेले. अगोदर बघितलं मी की बारीक होती का, पण बारीकच काय होणार ना, ती बी तसंच राहायला लागलं. म्हणून मी ह्याच्यात अर्धा फुलपात्र पाणी ओतलेलं आहे. पाणी ओतलं तर चालतंय, परत सुकतंय पाणी. हे असं शिजवून घ्यायची, पाणी ओतूनच बारीक करायचे. आता यात थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यात हो का पाणी ओतलेलं आहे थोडंसं. आता याच्यात असं ओतून घेते, म्हणजे ती काय निघणार ना चिकटलेलं. आणि चांगलं ही 5-10 मिनटं असं शिजू देणार आहे. म्हणजे सगळं पाणी आटवणार आहे बरं का, सगळं ह्यातलं जेवढं पाणी ओतलेलं आहे तेवढं सगळं. बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यात लिंबाचा रस, दही पण टाकू शकताय. मी नाही काय दोन्ही पण नाही टाकलेलं, तसेच केलेले तरी सुद्धा चांगली लागते. एकदा बघा करून. ही अशी चांगली अशी शिजवून घ्यायच्या.
डब्याला काय घरात नसलं लगेच हे न्यायला पण येते, तशी भाजीला काय नसलं चपाती आणि चटणी खायला येते. त्यामुळे करून ठेवायची, चांगली महिना 15 दिवस अशी टिकते. ही फ्रीजमध्ये ठेवायची आणि चांगली अगोदर शिजवून घ्यायची, ह्याला तेल सुटूस तर. हे बघा कसं तेल असं सुटलेलं आहे, पाक पाणी मी सुकवलेलं आहे बरं का ह्याच्यातलं. चटणीला असं तेल सुटलेलं आहे. हे बघा तेल सुटेपर्यंत अशी परतून घ्यायची चांगली. आणि माझी पळ्या ना अशी मोठी होती तेलाची, म्हणून मी 2 पळ्या वाटल्या त्या. तुमच्याकडे जर छोटी पळी असली तर 4-5 पळे वाटा तेल. तेल असं म्हणजे कंजूसपणा करू नका, कमी करू नका तेल. तेल जेवढं जास्त असेल ना या चटणीला तेवढी छान लागते ही चटणी. त्यामुळे तेल जास्त ओतायचं. हे बघा माझ्याकडे आता दही नाही आता सध्याला, त्यामुळे मी लिंबाचा रस 1 चमचा ओतणार आहे. आता थोड्या वेळ असं मिक्स करून घ्यायचंय. लिंबाचा रस टाकल्यामुळं थोडीशी अशी शिजवून घेणार आहे मी. थोड्या वेळ 5 मिनिटं अशी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे तिखट आंबोस छान लागते खायला. तुमच्याकडे दही असलं तर तुम्ही 2-3 चमचे दही टाकले तरी पण चालतंय. हे बघा चांगलं असं चटणीनं अशी कढई सोडलेले आणि तेल पण असं सोडलेलं. बघा बघा किती लिंबाचा रस टाकलेला आहे मी आणि सगळा असा मिक्स करून घेतलेला आहे. लिंबाचा रस पण पाणी असं सुकून सगळं घेतलेलं आहे. आता एक गोळा झालेला आहे, बघा कसा गोळा तयार झालेला आहे. आता एका वाटीत काढून घेते. हे बघा लसणाची चटणी आपली तयार आहे. या मग खायला गरम गरम. ही तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, चपाती सोबत पण खाऊ शकता आणि डब्याला पण घेऊन जाऊ शकता. त्यामुळे या लसणाची चटणी खायला.